कार्यक्रमाला आलेल्या माझ्या धनगर बांधवाला मानाचा जय भीम। आज अनुक्षा या लहान चिमुकल्या मुलीला मारूनच टाकलेला आहे। तिने हत्या केलेली नाही। 12 वर्षाच्या मुलीला काय कळते आत्महत्या म्हणजे काय। आता जसे आमचे श्रवण भाऊ म्हणले, काही वाईट गोष्टी पाहिल्यामुळे त्या मुलीला मारण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ही वाईट गोष्ट घडलेली आहे। एकीकडे शासन म्हणतंय की मातंग समाजाच्या वज्र मुठीत हिंदुत्व आहे। कुठं गेला? वाईट वाटतंय मला की बौद्ध समाजातून बाहेर काढण्यासाठी जो एक षडयंत्र रचणारा भाड्या आहे, तो तिथं जाऊन त्या मुलीच्या घरच्याला सांत्वन करायला सुद्धा गेला नाही आणि इकडे वरडून सांगतात की मातंगाच्या वज्र मुठीत हिंदुत्व आहे। आणि मातंग बांधवाच्या मैतीला जागा देत नाहीत। बांधवाच्या तोंडामध्ये लघवी केली, त्या ठिकाणी तो जो आपल्या समाजाचा नेता मानला जातो तो तिथं जात नाही आणि तो समाजाला येऊन सांगतो की मातंगाच्या वज्र मुठीत हिंदुत्व आहे। मातंगाच्या जर वज्र मुठीत हिंदुत्व असतं शांत बसा, तर या बहुजनावर अन्याय झाला नसता। या मनुवादी सरकाराच्या नादी लागून, या लोकांच्या नादी लागून समाजात जी काही दोन फळ्या निर्माण व्हायला लागल्यात, ते आज तुम्ही येणाऱ्या सगळ्या पिढीनंच लक्षात घ्यायला पाहिजे की वज्र मुठीत हिंदुत्व आहे का मैतीत हिंदुत्व आहे। अरे मारत्यात धडाधडा। आपला जर गुन्हा दाखल करायचा म्हणलं की 2 महिने 3 महिने लागतात आणि मनुवाद्याचा जर गुन्हा दाखल करायचा म्हणलं की रात्रीत गुन्हा दाखल करतात। हिंदुत्व वज्र मुठीतलं। माझी विनंती आहे की लवजी शक्ती सैन्याचे जे विष्णुभाऊ कसबे, नितीन सुकळेच्या माध्यमातून सांगतो की भाऊ, तुम्ही समाजाच्या पाय दिंड्या काढता, पण तुम्ही त्या मुलीच्या घरी जाऊन भेट द्या। तुम्ही आरएसएसचं काम करा, नाही तर तुम्ही बीजेपीचं काम करा। आम्हाला कोणाचं देणं घेणं नाही, पण समाजाकडे बघ, मानपुरी मारायला लागली। अशा या मनुवादी सरकाराच्या नादी लागून समाजाच्या 2 फळ्या निर्माण व्हायला लागल्यात। आजपासून आज ठाम निर्णय करा की 2 जाती, 4 जाती, 5 जातीत अल्पसंख्यामध्ये कवा तिला निर्माण होणार नाही। वेळ जर आली, आज शांततेचा मोर्चा वेळ जर आली तर तलवारी करा, आम्ही बी घ्या।